राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी चव्हाणवाडी इथं गुरे राखणाऱ्या तरुणाला बिबट्याचं दर्शन झालं। त्या तरुणानं त्याचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर पोस्ट केलाय। बिबट्याचा वावर असल्याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला सांगूनही वन विभागानं अद्याप गावाला भेट दिली नाही। बिबट्याच्या भीतीनं गावातील जनजीवन विस्कळीत झालंय। शेतीवर अवलंबून असलेल्या इथल्या नागरिकांना बिबट्याच्या भीतीनं घरातच थांबावं लागतंय। गावातील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे राधानगरीचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। चव्हाणवाडी इथल्या एका जनावरं राखणाऱ्या शेतकरी मुलग्याला बिबट्याचं दर्शन झालं आणि त्यानं त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं। त्यानंतर या गावामध्ये आता भीतीचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता संध्याकाळचं 4:30 वाजलेत आणि इथं आता पाहिलं तर इथल्या लोकांनी दारं बंद करून घरात राहणं पसंत केलं आहे। मुख्यतः इथला शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि शेतीमध्ये आता भुईमुगाची टोकन करणं, त्याचबरोबर ऊस तोडणं, परत अशी कामं चालू आहेत गवत कापण्यासारखी। परंतु ही बिबट्याच्या भीतीमुळं इथले नागरिक हे घराचं दार बंद करून आतमध्ये बसलेले आहेत। आता आम्ही आल्यानंतर काही लोक आमच्या सोबत इथं आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळाली। त्यांना जी भीती आहे ती आपण जाणून घेऊयात। इथले काही शेतकरी आपल्याला त्यांच्यावर जी बिबट्यानं दहशत माजवली आहे त्या दहशतीबद्दल सांगतील। काय सांगाल, काल जो तुमच्या मुलग्याला बिबट्या दिसाला त्यानंतर गावामध्ये कसं वातावरण निर्माण झाले? लोक जरा दारा लावून गप बसली ती गप पाहत। नेमकं बिबट्याचा तुम्हाला काय त्रास झाला? काय त्रास आहे? ते म्हशी चारा घेऊन गेलं की ते हे होते, काय भीती वाटते। काय त्यांनी काय इथलं पाळीव प्राण्यांना काय त्रास? पाळीव कुत्री नेली। किती कुत्री नेली? तरी 5-6 कुत्री नेली आतापर्यंत। मग तुम्ही वन विभागाला काय कळवलं? काय कळवलंय की काय त्यांनी सांगितलं? काय कोण आलेलं नाही, तिकडे आलेलं नाहीत आतापर्यंत। फोन केला होता? केला आता। इथलं दुर्दैव म्हणजे इथल्या नागरिकांनी वन विभागाला दूरध्वनीद्वारे सांगून सुद्धा इथं वन विभागाचा एकही अधिकारी आलेला नाही। खरं पाहता हा परिसर हा जंगल व्याप्त परिसर आहे, त्यामुळं वन विभागाचं कर्तव्य आहे की इथल्या नागरिकांना वन्यजीवापासून संरक्षण देणं हे गरजेचं होतं। परंतु इथं एकसुद्धा अधिकारी अद्याप आलेला नाही। सोशल मीडियावरचा व्हिडिओ पाहून आम्ही इथं आलो, परंतु वन्यजीव विभागाला फोन करून सुद्धा ते आलेले नाहीत। त्याबद्दल इथल्या नागरिकांच्याकडून वन विभागाच्या वर काय त्यांची प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल? वन विभागानं जरा याच्यावर थोडंसं लक्ष देऊन काहीतरी त्याच्यावर उपाय करावा। नेमकं काय उपाय करावा असं तुमचं मत आहे? ड्रोनच्या जो पण त्यांच्याकडे काय हे असतील, ड्रोन असेल काय असेल, त्या माध्यमातून त्यांनी शोधून काढावा। आता तुम्ही जंगल परिसरातच राहताय, हो। मग तुम्हाला आताच का भीती वाटू लागली वन्य प्राण्यांची? वन्य प्राणी म्हणजे आता तो व्हिडिओ जो व्हायरल झाला तिथपासून सगळी घाबरून घरातच बसलेत। त्याचा काही त्रास जाणवला काय तुमच्या? त्रास म्हणजे आता सध्या कोण जनावर पण बाहेर सोडत नाहीत आणि ते कुत्रे बित्रे नेल्यापासून तर जास्तच हे झाले। इथे लोकसंख्या किती आहे तुमच्या? लोकसंख्या जवळजवळ 150 ते 200 लोकसंख्या आहे। इथं जी राहणारी लोक आहेत ते तरुण वर्ग जास्त आहे काय वृद्ध आहेत तिथं लोक राहणारे? वृद्ध लोकसंख्या थोडी जास्त आहे। कामासाठी इथली लोक बाहेर जातात? बाहेर गावी असतात कामासाठी। काय आता तुम्हाला काय वाटतंय आता प्रशासनाकडून हे व्हावं? प्रशासनाने काय थोडासा याच्यावर काहीतरी थोडासा मार्ग काढावा, त्यांना शोधून काढावा, त्यांचे जे पण काय असतील त्यांच्या ह्याच्याद्वारे शोधून काढावं त्यांना। तुम्ही फोन करून सुद्धा वन विभागाचा एकही प्रतिनिधी इथं आलेला नाही, काय वाटतं तुम्हाला? की काहीतरी त्याच्यावर एखादा कोणतरी वाडीत असं या गावात कोणतरी एखादा काहीतरी हल्ला झाला किंवा हल्ला गेला त्याच्यानंतर हे करतील, ते येतील। म्हणजे माणूस मरल्यानंतरच वन विभागाला जाग येईल असं इथल्या लोकांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। त्या महिलांच्याकडून बिबट्या आल्यानंतरच्या त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया। वन्यजीव विभाग सांगून सुद्धा आलेला नाही। मावशी, काय सांगाल तुम्ही? काय आम्ही म्हशी बिशी घेऊन जाता बाहेर, मग त्यांनी काहीतरी करायला पाहिजे। काय नेमकं काय म्हणजे काहीतरी सापळा वगैरे धरून त्याला पकडायला पाहिजे ना। आम्ही म्हशी घेऊन जातोय एकट्या बिकट्या। आता तुम्ही जंगल परिसरातच राहताय, मग त्या जंगलच्या जवळ राहत असल्यामुळं इथं वन्य प्राणी येणारच असं शासन म्हणते, काय वाटतं तुम्हाला?
तर काय वाटतंय म्हणजे आता आम्ही म्हणजे काय करायचं हे असं म्हशी वगैरे न्यायच्या कुठं रानात जंगलात आम्हाला शेताकडे वगैरे जायचं असते, मग काय करायचं? म्हणजे आम्ही जंगलाच्या जवळ राहतोय, परंतु आमच्या उपजीविकेसाठी आम्हाला काम करणं गरजेचंच आहे. शेती केल्याशिवाय आम्हाला आमची उपजीविका भागणार नाही, असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. इथले सामाजिक कार्यकर्ते किंवा इथले नागरिकसुद्धा दुसरे आहेत, त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या भावना जाणून घेऊयात. काल आमचा चुलत भाऊ सुशांत नाके हा म्हशी चारायला गेला असता त्याला बिबट्याचे दर्शन झालं. त्याने लगेच मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ केल्यानंतर लोकांना सगळ्या म्हणजे जाणवलं की खरोखर बिबट्या आला आहे. त्याचे पाय वगैरे उठत होते. त्याने कुत्रीसुद्धा 4-5 गावातून उचलून नेली होती. पण त्यावेळी एवढं लक्ष दिलं नाही कोणी. पण व्हिडिओमध्ये ज्यावेळी स्पष्ट दिसतोय त्यावेळी मात्र सगळी लोक आता घाबरलेले आहेत. आणि फॉरेस्ट ऑफिसला फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमच्या इथे बिबट्या आला आहे. पण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही घरातून बाहेर पडू नका. आता जर बघायला गेलं तर आमच्या इथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि सगळी तरुण वर्ग जो आहे तो बाहेर मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी आहे. आणि इथे जे राहणारे आहेत ते सगळे वयस्कर लोक आहेत. आणि आता सध्या गवत कापणी आणि ऊस तोडणी किंवा ऊस लावणी ही कामं चालू आहेत. आणि त्यामुळं लोकांनी शेतात जायचं का नाही, जर जायचं त्यांनी सांगितलं घरात राहा. घरात राहून जनावरांना खायला काय घालायचं किंवा जनावरांची जी उन्हाळ्याची जी म्हणजे धान्याचं ह्याचं गवत साठा जो आहे तो करावा लागतो. आता तो कसा करायचा? गवत वाकायला जर खाली कापायला जर वाकलं खाली आणि जर बिबट्याला पाठीमागून हल्ला केला आणि एखाद्याचा जीव घेतला तर मग वन विभाग जागा होणार काय? अशा इथनं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि खरोखरच याच्यावर लवकरच त्यांनी बिबट्याचा शोध घ्यावा ड्रोन कॅमेरे आणून आणि त्याचा सापळा लावून त्याला बंदोबस्त करून त्याला जंगलात सोडावा अशी इथल्या लोकांची मागणी आहे. धन्यवाद. एकंदरीत चव्हाणवाडी हे गाव बिबट्याच्या भीतीच्या छायेत आहेत, परंतु वन विभागाला कळवून देखील त्यांनी या गावाला भेटसुद्धा अद्याप दिलेली नाही. त्यामुळं ग्रामस्थ अधिकच भयभीत झालेले आहेत. खरं पाहता हे गाव वनाच्या शेजारी आहे, परंतु आम्ही वनाच्या शेजारी आहे म्हणून आम्ही जगायचंच नाही का असाही अर्थ हाक इथले नागरिक देत आहेत. बघूयात वन विभाग या गावामध्ये येऊन त्यांची बिबट्याची भीती जे नागरिकांना आहे ती घालवतात का, त्याच्यावर काही उपाययोजना करतात का. आता जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागाचा ओढा हा शहराकडे होत आहे. इथले नागरिक बहुतांश तरुण हा शहरामध्ये मोलमजुरी आणि इतर कामासाठी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे जे नागरिक राहतात त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न आता पुन्हा उद्भवून आलेला आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.